या हवामान बदलाबाबत कुलाबा वेधशाळेचे उपसंचालक कृष्णानंद होसाळीकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। मुंबईबरोबरच महाराष्ट्र थंडीनं गारठलेला आहे। आणखी 2-3 दिवस हे जे तापमान आहे तसेच राहण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेने दर्शवली आहे। आपल्यासोबत कुलाबा वेधशाळेचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर सर आहेत। सर, काय सांगाल, आणखी किती दिवस हे जे तापमान आहे ते राहू शकतं आणि कोणतंही कारण कारणीभूत आहे यामध्ये की अशी परिस्थिती निर्माण होते? उत्तरेकडून येणारी जी वारे आहेत हे जास्त गारवा आणि ड्रायनेस घेऊन येतात, त्यामुळे हवेमधली आर्द्रता पण कमी झालेली आहे। वाऱ्याची दिशा पण उत्तरेकडची आहे आणि त्याची गती पण गेल्या 2 ते 3 दिवसापासून वाढलेली आहे। तर बोचरे वारे आणि त्याचबरोबर तापमानामध्ये झालेली घट, मुंबईचं तापमान आज सरासरीपेक्षा 7 डिग्री खाली गेलेलं आहे, सांताक्रूज नोंदवले। तर ह्या सर्व तिघांचा एक मेळ बसला आणि त्याच्यामुळे मुंबई गारठली आहे असं म्हणायला आपल्याला हरकत नाही आहे। त्याचं पण राज्यातल्या इतर ठिकाणी म्हणजे नाशिकमध्ये देखील तापमान जे आहे ते 6 अंश सेल्सिअसपर्यंत आलेलं दिसून येते। उत्तर महाराष्ट्राबरोबरच विदर्भ मराठवाड्यात देखील हे तापमान जे आहे ते दिसून येते। काय सांगाल? नाशिक बघितलं तर परत नाशिककडे जर का आपण गेलो तर सर्वसाधारणतः नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रामधले जे काही जे भाग आहेत इथे पण जे वारे आहेत ते सर्व उभ्या म्हणजे उत्तरेकडून येणारे वारे आहेत। उत्तरेकडची जे टेम्परेचर्स आहेत दिल्ली हे सर्वसाधारणतः 6 डिग्री 7 डिग्री मिनिमम टेम्परेचर गेल्या 2-3 दिवसापासून येत आहे। तर त्यामुळे येणारे जे वारे उत्तर भारताकडून तर ते गारवा उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये त्याचा प्रभाव आपल्याला दिसतोय आणि ही परिस्थिती 2 ते 3 दिवस राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। तर आजच्या दिवसापुरतं तरी मुंबईतलं सांताक्रूज हे ठिकाण जे आहे ते थंड हवेचं म्हणून घोषित करायला हरकत नाही, कारण महाबळेश्वर असून दे आंबोली असून दे त्यांच्यापेक्षा देखील तापमान जे आहे ते सांताक्रूजचं कमी असलेलं या ठिकाणी दिसून येतं। व्हिडिओ जर्नलिस्ट अतुलसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।